मी तेवढं नाव सुद्धा कमवलं ना, ते पण सांगते की सगळ्या विरोधकांना तर मी काम फोडलेलं आहे आणि ते सगळ्यांना सुद्धा दिसतंय. आपले प्रचाराचे बॅनर फाडले जात आहेत. पण छोट्या मोठ्या गोष्टी करून तर यांना असं वाटतं की आम्ही खूप मोठे होणार आहे. विरोधकांना मला तर एकच सांगायचं की तुम्ही भास्कररावजी शिंगणे, स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे यांना इथे मानणारा वर्ग अजून सुद्धा आहे, 90% आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्या की त्या बॅनरच्या मागे माझ्या आजोबांचा सुद्धा फोटो आहे. माझा बॅनर फाडताना तुम्ही त्या माणसासह सुद्धा फोटो फाडताय. ऍटलीस्ट नाही माझी किंमत करत, तुम्ही मला घाबरले, मला विरोध करताय, पण तुम्ही स्वर्गीय भास्करराव शिंगणेंना तो विरोध नाही करत आहे ना, कारण की त्या माणसाच्या भरोशावर इथे खूप लोकांना मतं भेटतायत. त्यांच्या नावाखाली तुम्ही मतं पण घेताय, पण त्यांचा तर बॅनर नका फाडू ना. आता हे बघा, भरपूर माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आलेले आहेत. तसं मला कोणाचं नाव नव्हतं घ्यायचं, पण सीसीटीव्ही मध्ये तर सरळ सरळ तुतारीचे लोक त्याच्यात दिसत आहेत, त्याचे कार्यकर्ते त्याच्यात दिसतात. पण मी हे पण नाही म्हणत आहे की त्यांनी त्यांचे आता ते मनाने करताय का कोणाच्या सांगण्यामुळे करताय याच्यात मला काही कळायचं नाही. माझं एकच त्यांना म्हणणं आहे. ही घटना कुठली आहे सीसीटीव्ही फुटेजवर? भरपूर आता मतदारसंघाचे साधन, मला गावाचे नाव नाही घ्यायचे. कमीत कमी माझे 11 ते 12-13 बॅनर काढले. त्याचे फोटोज पण आमच्याकडे होते, मी व्हायरल सुद्धा केले होते. तसं बॅनर फाडून काही भेटणार नाही. ओके.